श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले पांडवांचे वैवाहिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, द्रुपद राजाचे विचार अशा प्रकारे पांडवांच्या कानावर घातल्यावर पुरोहित नम्रपणाने उभा राहिला. युधिष्ठिराने पुरोहिताकडे पाहिले आणि जवळच बसलेल्या भीमाला तो म्हणाला, हा द्रुपद राजाचा पुरोहित आहे. त्याचा आपण मान राखावयास पाहिजे. त्याचा यथोचित सत्कार व्हावयास पाहिजे. राजा जन्मेजया, युधिष्ठिराने सूचना केल्याप्रमाणे भीमाने त्या पुरोहिताचा त्याच्या प्रतिष्ठेला साजून दिसेल असा सत्कार केला. पुरोहितानेही त्या सत्काराचा संतुष्ट मनाने स्वीकार केला आणि तो सुखासीन झाल्यावर युधिष्ठिर त्याला म्हणाला, पंचाल राज द्रुपदाने आपली कन्या स्वयंवरामध्ये देण्याचे जे ठरविले होते, क्षात्रधर्माला पूर्णपणे अनुसरूनच होते. राजाने हे केवळ आपल्या मनाने केले असे मुळीच नाही. आपली कन्या त्याने पणाला लावलेली होती आणि तो पण जो जिंकील त्यालाच आपली कन्या देण्याचा द्रुपद राजाचा निश्चय होता. पण जिंकणारा वीर कोणत्या वर्णाचा आहे, त्याचे शील कसे आहे, त्याचे कुळ कोणते आहे, त्याचे गोत्र कोणते आहे याविषयी द्रुपद काहीही बोलला नव्हता. ते धनुष्य सज्ज करावयाचे आणि बाण लावून लक्ष्याचा वेध करावयाचा आणि कन्या प्राप्त करून घ्यावयाची एवढीच काय ती द्रुपदाची अट होती. त्या अटीप्रमाणे या शूरवीराने असंख्य राजांच्या समाजात कृष्णापणात जिंकून घेतलेली आहे. जे झाले ते द्रुपदाच्या इच्छेप्रमाणेच झाले असल्यामुळे आता द्रुपदाला मनस्ताप करून घेण्याचे आणि कष्टी होण्याचे काहीच कारण नाही. स्वयंवर करण्याचे जेव्हा द्रुपदाने ठरवले होते, त्याच्या मनात जी इच्छा होती तीही आता पूर्ण सफल झाल्यासारखीच आहे. विप्रश्रेष्ठ, द्रुपदाच्या कन्येच्या अलौकिक सौंदर्याचे सर्वथा सार्थक झाले आहे असेच मला वाटत आहे. ज्याचे सामर्थ्य सुमार आहे अशा कोणत्याही पुरुषाला त्या धनुष्याला दोरी जोडणे कधीही शक्य झाले नसते आणि अस्त्रविद्येमध्ये पारंगत नसलेल्या आणि हीन कुळात जन्मलेल्या कोणत्याही पुरुषाला फिरत्या यंत्राच्या छिद्रातून बाण मारून विद्ध करावयाच्या त्या लक्ष्याचा वेध करणे शक्य नव्हते. तात्पर्य, आपल्या कन्येच्या बाबतीत कसलाही खेद करण्याचे द्रुपद राजाला मुळीच कारण नाही. दुसरे असे की तो जो लक्ष्यभेद प्रत्यक्षात झाला तो आता बदलणे झाला नाही असे मानणे या जगात कोणत्याही पुरुषाला शक्य नाही. युधिष्ठिर द्रुपद राजाच्या पुरोहिताशी हे बोलत असतानाच द्रुपद राजाकडून दुसरा एक दूत घाईघाईने आला आणि भोजनाची सारी सिद्धता झाली आहे अशी त्याने वर्दी दिली आणि तो म्हणाला, द्रुपद राजाने विवाहाच्या निमित्ताने वरपक्षाकडील मंडळीसाठी भोजनाची सारी सिद्धता केलेली आहे. तरी आपली सर्व कामे आटोपून तिकडेच या. कृष्णेच्या पाणीग्रहणाचा विधी तेथेच पार पडेल, म्हणून आता मुळीच वेळ घालवू नका. सुवर्णाच्या पद्मांनी अलंकृत झालेले आणि उत्कृष्ट जातिवंत अश्व जोडलेले व श्रेष्ठ राजांसाठीच असलेले रथ सज्ज आहेत. आपण सर्वजण या रथात बसा आणि पंचाल राजाच्या प्रासादाकडे चला. वैशंपायन म्हणाले, नंतर पांडवांनी द्रुपदाच्या पुरोहिताला पुढे पाठविले आणि द्रुपद राजाने पाठवून दिलेल्या त्या उंची रथामध्ये बसून ते निघाले.
कुंती आणि कृष्णा या दोघीच एका स्वतंत्र रथात बसून निघाल्या. इकडे धर्मराज युधिष्ठिर जे काही बोलला होता ते सारे पुरोहिताच्या तोंडून द्रुपद राजाने ऐकले आणि हे कुरुश्रेष्ठ पांडवच आहेत याची पूर्ण खात्री करून घेण्यासाठी द्रुपदाने त्यांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने तऱ्हेच्या वस्तू त्यांना सहज दिसतील अशा रीतीने मांडून ठेवल्या. अनेक प्रकारची फळे आणि फुले, शोभिवंत चिलखते, ढाली, नाना प्रकारची उंची आसने, धेनू, बाखाच्या दोऱ्या, शेतीच्या कामात उपयोगी पडणारी बीजे आणि इतर धान्ये, कारागिरांना उपयोगी पडणारी टाचणी इत्यादी हत्यारे आणि निरनिराळ्या खेळांसाठी उपयोगी पडणारी साधने इत्यादी बहुत प्रकारच्या वस्तू राजाने आणून ठेवल्या. अगदी कोरीकरकरीत चकचकीत चिलखते आणि ढाली, अवजड तलवारी, चांगल्या प्रकारे सजवलेले अश्वांचे रथ, अतिशय उत्कृष्ट धनुष्ये आणि तऱ्हेचे बाण, भाले, सुवर्णाच्या मुठी असलेल्या दुधारी तलवारी, प्रास म्हणजे आकडी असलेले भाले, भुशुंडी म्हणजे बर्चा, परश्वघ म्हणजे परशु इत्यादी युद्धाच्या उपयोगी पडणारी सर्व प्रकारची आयुधे, बहुमोल उंची शय्या, तसेच परिश्रम घेऊन शृंगारलेली आसने, अनेक प्रकारची उंची वस्त्रे इत्यादी असंख्य वस्तूंचे प्रदर्शनच द्रुपदाच्या राजवाड्यात भरले होते. सत्वशील कृष्णेला घेऊन कुंती द्रुपदाच्या अंतपुरात गेली आणि अंतपुरातील प्रतिष्ठित स्त्रियांनी त्या कौरव राजपत्नी कुंतीचा यथोचित आदर सत्कार केला. सिंहाप्रमाणे चालण्याची ढब असलेल्या, बलाढ्य वृषभाच्या नेत्रांप्रमाणे नेत्र असलेल्या, कृष्णाजीने धारण केलेल्या, ज्यांची सरी म्हणजे जत्रू उत्तरास मासलपणामुळे दिसत नव्हती अशा भुजंगांच्या वेटोळ्याप्रमाणे पुष्ट व दीर्घ बाहू असलेल्या त्या पुरुषश्रेष्ठांकडे पाहताच राजा द्रुपद, राजाचे समस्त अमात्य, राजपुत्र, राजाचे मित्र व आप्तेष्ट, सर्व सेवक, राजवाड्यातले झाडून सारे लोक परमसंतुष्ट झाले. दरबारात उत्कृष्ट बहुमोल आसने मांडून ठेवली होती. पाय ठेवण्यासाठी सिंहासनापुढे पादपीठे ठेवली होती. ते पुरुषश्रेष्ठ पांडव त्या सिंहासनावर कसलाही संकोच न करता अनुक्रमाने ज्येष्ठतेच्या मानाला अनुसरून बसले. त्यानंतर अतिशय आकर्षक स्वच्छ वेश परिधान केलेल्या दासांनी, दासींनी आणि वाढप्यांनी चांदीच्या व सोन्याच्या ताटांमधून राजेशाही पक्वाने आणून वाढली आणि आकंठ भोजन करून ते वीरश्रेष्ठ पांडव संतृप्त झाले आणि भोजन आटोपल्यावर तेथे महालामध्ये मांडून ठेवलेल्या विविध बहुमोल वस्तूंकडे ढुंकून सुद्धा न पाहता ते सर्वजण अनेक प्रकारची शस्त्रे व युद्धासाठी उपयोगी पडणारे साहित्य ज्या दालनात मांडून ठेवले होते त्याच दालनात नेमके शिरले. त्यांची ही कृती पाहिल्याबरोबर राजा द्रुपद, त्याचा पुत्र धृष्टद्युम्न, सर्व प्रमुख अमात्य या साऱ्यांची ते कुंतीपुत्र पांडवच आहेत याविषयी खात्री पटली आणि सर्वजण हर्षनिर्भर होऊन त्यांच्याजवळ गेले. आज आपण इथे थांबूया. वाचताना ज्यांची सरी मांसलपणामुळे दिसत नव्हती असा जो वाक्यात सरी हा शब्द आलेला आहे तो त्या शब्दाचा अर्थ जत्रू म्हणजे गळ्याकडील भाग, म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर कॉलर बोन ज्याला म्हणतात तो म्हणजे उत्तरास असा इथे उल्लेख आलेला आहे. आता आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया.
माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.